नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेने दलित, गरीब, अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्या तोडण्याचं कामकाज केले। त्यामध्ये हजारो लोक ऑलरेडी बेघर झालेले। माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने कायदा आणि संविधानाचा अपमान करून आणि अंमलबजावणी न करता हजारो लोकांना येत्या 15 दिवसांमध्ये बेघर केलेले आहे। त्यांचे मकान तुटलेले आहेत आणि या गरीब लोकांच्या अश्रूकडे आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला या संभाजीनगरमध्ये लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले। त्यामुळे लोकांच्या अश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणलेले आणि भारतीय दलित काँग्रेसची भूमिका आहे, आम्ही कोणत्याही माणसाला बेघर होऊ देत नाही, कोणत्याही माणसाला घरापासून वंचित ठेवणार नाही, कोणालाही त्यांचा निवारा उजाडू देणार नाही। म्हणून याच्या आधी पडलेल्या हजारो लोकांची आणि उद्या पडणार असलेल्या हजारो झोपडपट्टीवासियांची एक महापंचायत येत्या 10 दिवसांमध्ये भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहोत आणि त्याचं नियोजन मराठवाडीचे अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आहेत। आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही आव्हान करतो। जय भीम। सुनीता चव्हाण, भारतीय दलित कोबरा संघटनेचे मी मराठवाडा उपाध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथं म्हणजे जे तात्काळ MD आहे महात्मा फुले महामंडळाचे लहुजी माळे साहेब, तर यांनी आत्तापर्यंत गोरगरीब जनता म्हणजे बरेचसे लोक दलित त्याच्यामध्ये जेवढे ते महामंडळामध्ये यांचे लाखो रुपये कोटी रुपये यांनी हडप केलेले आहेत आणि काही काही लोकांची जी परिस्थिती असते ते तिथपर्यंत जात नाही। आज आम्ही पाठपुरावा करतोय, आम्ही आत्तापर्यंत 10 ते 15 निवेदन पाठवलेले आहेत। आम्ही सरकारला अशी विनंती करतो म्हणजे आव्हानच करतोय की ते लहुजी माळे जे आता गोरगरिबाच्या आज काय म्हणतात जीवावर हे झालेले आहेत, काही लोकांची अशी परिस्थिती झाली आहे तर ती स्वतःला संपवायच्या याच्यात सुद्धा आहे। यांनी लोकांचं एवढं खाऊन बसलेले आहेत, तर सरकार याच्याकडे का लक्ष देत नाही? याला त्वरित बडतर्फ करण्यात यावे आणि याची चौकशी लावण्यात यावी अशी आमची सरकारला विनंती आहे, जेणेकरून गोरगरिबावर अत्याचार अन्याय होणार नाही। आणि किती दिवस लोकांचे गोरगरीब लोकांचे आता हे मंडळ काढलेलं आहे, गोरगरीब लोकांसाठी काढलेलं आहे। त्यांना जर कोणी काम घेऊन त्यांच्याकडे गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं तरच आम्ही तुमचे काम करू। मग गोरगरीब लोक कुठून यांना पैसे देणार आहे? जे पैसे देतात त्यांचे काम करतात, जे नाही देत त्यांचे काम आज पेंडिंग पडलेले आहेत। तर अशा लागलेल्या किडाला लवकरात लवकर शासनाने हे घ्यावं आणि त्यांना बडतर्फ करून त्यांची सखोल चौकशी लावून त्यांना अँटी करप्शन त्यांचे लालूचपद काय आज कोणते असतील त्यांची सगळी चौकशी करून गोरगरिबांना न्याय द्यावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो। मी आतापर्यंत 10 ते 12 निवेदन दिले, त्याच्यामध्ये माळी यांची बदली करण्याची आणि त्यांचे लाचलुचपत प्रतिबंधक पथकामार्फत चौकशी करायची मागणी केली, परंतु शासनाने त्यांना उलट पदोन्नतीने त्यांना बदली केली त्यांची। तर तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि जर त्यांची यावर कारवाई झाली नाही तर पुढचा संघटनेचा पवित्रा कसा असणार? आता जर त्यांनी 10 दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई नाही केली, आम्ही जे निवेदन दिलंय त्याचं आमचं समाधान नाही केलं तर महिला मोर्चाचे लाटणे बेलणे मोर्चा आम्ही तिथं काढणार आहे आणि आम्ही भारतीय कोबरा दलित संघटनेच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देणार आहेत। ट्रेनिंग सेंटरच्या नावावर ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली त्यांनी करोडो रुपयाचा गैरव्यवहार केला। तुम्ही याच्या संदर्भात काही तक्रार वगैरे केली का? आता म्हणजे लाचलुचपत किंवा आम्ही कमीत कमी आतापर्यंत 10 ते 15 वेळेस तक्रार केलेली आहे, पण आमच्या तक्रारीचं आजपर्यंत शासनाने काही हे घेतले नाही, दखल घेतली नाहीये। तर आम्ही येत्या 10 दिवसात लाटणे मोर्चे आम्ही काढणार आहेत आणि आझाद मैदानात काढणार आहे, लाखोच्या संख्येने काढणार आहे। तुमचं नाव? मी सुनीता चव्हाण, भारतीय दलित कोबरा संघटनेची मराठवाडा उपाध्यक्ष।